लागतो सर नोव्हेंबर ते जानेवारी. एकदा जानेवारी यांना माल संपला की अजिबात कसलेही पाणी द्यायचं नाही. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी झालेल्या चुका तुम्हाला सांगतो. तिसऱ्या वर्षानंतर आपण उन्हाळ्यामध्ये अजिबात पाणी देत नाही, तरी सुद्धा चैत्र पालवीला बाग फुटतेच किंवा मार्च एप्रिल एखादा अवकाळी पाऊस पडतो की बाग फुटते. बाग फुटली की काही लोकांनी पाणी दिलं आणि परत त्यांचे फोन आले की सर आता कळी गळायला लागली. टेम्परेचरमध्ये कळी टिकत नाही. त्याच्यामुळे जरी बाग फुटली, चैत्र पालवीला बाग फुटली किंवा पाऊस पडला अवकाळी, तरी अजिबात बागेला पाणी द्यायचं नाही. जो काय पाला शिल्लक असेल तो मे यांच्या शेवटी आपण जे उत्पादन काढायची छाटणी मारतो मे यांच्या शेवटी, त्यावेळेस पूर्ण पाला सगळा ओरबडून काढायचा आणि झाडाची छाटणी मारायची. समजा आपल्याला तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना 15 मेला आपल्याला झाडाची छाटणी करणार. 15 मेच्या पुढं 15 मेच्या पुढं म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात आपण कधी छाटणी करू शकतो. आणि केल्याच्या नंतर मग पाऊस जेव्हा पडेल तेव्हाच ती बाग फोडू द्यायची. बरोबर. पाणी अजिबात द्यायचं नाही. कारण बरेच शेतकरी बांधव मी बघितलं होतं की अगोदर छाटणी मारल्याच्या नंतरच पाणी देतात, मग ती बाग व्यवस्थित फुटत नाही कारण ती तानावर जात नाही जास्त. मग त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर ते